शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली। पुढील आठवड्यामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर घटनेमध्ये दुरुस्ती, पक्ष घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार शिंदेंकडे नाही। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती कपिल सिब्बल यांचा कोर्टामध्ये युक्तिवाद। ज्या घटनेवरती एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले ती घटना नाकारली कशी जाऊ शकते, कपिल सिब्बल यांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल आहे। निवडणूक आयोगाने विधिमंडळ आमदारांच्या संख्येवर एकनाथ शिंदेंना आयोगाने पक्ष आणि चिन्ह दिलं, हे चुकीचं। राजकीय पक्ष खरा, विधिमंडळ पक्ष नाही। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। शिवसेना कोणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनंच दिलंय। सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं विधान, सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचा आरोप ही विरोधकांची जुनी रिपीट कॅसेट आहे। शिंदेंचा पलटवार। शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे। आम्ही 40 आमदार होतो, आज 60 आमदार लोकांनी निवडून दिले। अपात्रतेच्या निर्णयाचा परिणाम पक्ष आणि चिन्हावर झाला असता अनिल देसाईंची कोर्टाबाहेर प्रतिक्रिया, तर कपिल सिब्बल यांची बाजू म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, न्यायमूर्ती निर्णय देतील, नरेश म्हस्केंचं भाष्य। एकनाथ शिंदेंच्या पक्षात चलबिचल, भाजपात विलीन व्हायचं की प्रहारमध्ये शिंदेंच्या पक्षात खल सुरू। अमित शहांच्या भेटीसाठी लवकरच शिंदे गटातील नेते दिल्लीला येतील। संजय राऊतांचा मोठा दावा, तर संजय राऊत यांची भविष्यवाणी नेहमी खोटी ठरते, राऊतांनी फोल दावे करू नये, बच्चू कडूंचा निशाणा। भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायची की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलेला अलीकडच्या काळामध्ये प्रहार, मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं टीएमसी प्रमाणे। या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू। कुटरी गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील। आता त्यांनी कोणाचा हात पाहून ही भविष्यवाणी केली मला माहित नाही, म्हणजे किमान आपल्या भविष्यवाणी आतापर्यंत त्यांनी केल्या त्या किती खऱ्या ठरल्या याचंही संशोधन करणं गरजेचं आहे ना। असे पोकळ दावे करू नये संजयजी राऊत। शिवसेना पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या विविध सुनावण्यांवरती भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। धनुष्यबाण आणि शिवसेना आपलीच, भरत गोगावले यांना विश्वास, सर्व कायदेशीर बाबी आणि निकाल आमच्या बाजूनेच लागेल असंही वक्तव्य। आमचा देशाच्या संविधानावर विश्वास, यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय, उपमुख्यमंत्री शिंदेंचा फोटो ट्विट करत संजय राऊतांचा निशाणा। मातोश्री निवासस्थानी उबाठाच्या विलिनीकरणावरती चर्चा, काँग्रेससोबत जाणाऱ्यांनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। मनोज जरांगेंच्या निशाण्यावरती आता शिंदे आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळलेत, जरांगे पाटलांचा आरोप आहे। मराठ्यांना विरोध करणारे तुमच्या कार्यालयात कसे, जरांगेंचा शिंदेंना सवाल। त्यांच्यावर कधी संशय येत नव्हता। आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात, कसं काय येतात, तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कसं काय बाळासाहेब भवनला हमेशा, म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ। मनोज जरांगे पाटलांचा गैरसमज दूर होईल, जरांगेंच्या आरोपांवरती एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आपण आरक्षण दिलं, आम्ही मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाची कल्पना मनोज जरांगेंना आहे, असंही शिंदेंचं वक्तव्य। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मराठा समाजासाठी 10% आरक्षणाचा निर्णय आपण घेतला। मराठा समाजाला जे जे काही देता येईल ते दिलं होतं आणि याची माहिती मनोज जरांगे पाटील यांना आहे आणि नक्की त्यांचा गैरसमज दूर होईल। मनोज जरांगे पाटील यांना उदय सामंत यांचा फोन, दाखले कसे रद्द होत आहेत ते मला पाहू दे, मी सर्व माहिती घेतो आणि तुम्हाला फोन करतो, सामंतांचं आश्वासन। तर शिंदे साहेबांनी शोधलेल्या नोंदी बोगस आहेत का, जरांगेंचा सवाल। प्रमाणपत्र रद्द करून वाटोळ करू नका, मला 4 प्रमाणपत्र वैध ठरलेले पाहिजे। मी तेच करतो, मला फक्त डिटेल पाठवायला सांगा माझ्या व्हॉट्सअपवर ताबडतोब आता। ठीक, मी शिंदे, आणि मी तुम्हाला हे पण सांगतो अगदी कॉन्फिडेंटली आणि आत्मविश्वासाने सांगतो, शिंदे साहेब असं करू शकत नाहीत। बावनकुळेंना ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार दिलेत, बावनकुळेंच्या सांगण्यावरून आमच्या मुलांचं नुकसान करणार का, मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल।
ते साहेब मी हो हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळेने मराठ्यांचं वाटोळ करायचं ठरवलंय. यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझ्या मराठी लोक मारणार तुम्ही. तर जाणीवपूर्वक प्रमाणपत्र रद्द करता येत नाही. जात पडताळणी समितीमध्ये कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नसतो. सत्तेमध्ये असूनही भाजपच्या अनेक नगरसेवकांची प्रमाणपत्र रद्द झाली आहेत. जरांगेंच्या आरोपांवरती मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. नॉन कुणबी देखील ओबीसीचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधी कधी तर काही क्षेत्रात 25% देखील कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते रिजेक्ट होतात. त्यामुळे काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही. पुरावे असूनही प्रमाणपत्र बोगस कसे? बावनकुळेंसाठी 15-20 आमदार पाडणार का? सवाल करत जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट इशारा. राजकीय स्वार्थासाठी मराठ्यांचं नुकसान करू नका. जरांगे आक्रमक. हे फडणवीस आणखीन लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्या वाटोळ करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संभलेदान. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. बावनकुळेंची नार्को टेस्ट करा जरांगेंची मागणी. तर माझी नार्को टेस्ट करा हरकत नाहीये. जरांगेंच्या आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. जात पडताळणी विभागामध्ये कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये. निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागू शकता. बावनकुळेंचं स्पष्टीकरण. जात पडताळणीच्या कुठल्याही त्या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, ना कुणा मंत्र्याला नाही. मनोज जरांगेंच्या लढ्याला आमचा आक्षेप नाहीये, पण दबावाखाली येऊन नियमबाह्य जात प्रमाणपत्र देऊ नका. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाहीये. विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल. आरक्षणाला संविधानिक आधार आहे, पण हे असं कोणीतरी जबरदस्तीनं मागतो आणि सरकार देत आहे. त्याला नियमानुसार कायद्यानुसार सरकारने करावं, आम्हाला त्याचा विरोध नाही. पण कोणीच्या दबावाखाली सरकार झुकून ओबीसीचा गळा घोटू नये. ओबीसींचं बंगळुरूमध्ये राष्ट्रीय अधिवेशन होणार. जरांगे पाटलांच्या मागण्यांविरोधात उद्याच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी नेते ठराव पारित करणार. बबनराव तायवाडे यांचं मनोज जरांगेंना थेट चॅलेंज. तर पुढील लढ्याबाबतही या ठिकाणी विचारमंथन केलं जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीत सरसकट शब्द आहे, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र द्यायचे नाही आणि ओबीसीच्या आरक्षणामधनं आरक्षण सुद्धा द्यायचं नाही. ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये.